कधीतरी दिवसाची सुरुवात इतकी छान होते ना आणि कधीतरी तर मन त्याचंच नर्वस असतं. म्हणजे समजतच नाही नेमकं काय होतंय, कुठल्या वळणाला हे मन जातंय. काही रिझन नसतं बरं का, त्यामागे काहीच रिझन नसतं. बस असंच नर्वस वाटत असतं. आणि मग कुणाचे फोन वगैरे पण आले ना तरी असं वाटतं, अरे नको बोलावं, काहीतरी ठेवावा हा फोन आणि उगाचच नको डोक्याला टेन्शन असं असतं. आणि मनात एवढे विचार चालू असतात ना, पण आपल्याला समजत काहीच नाही. आणि कधी कधी असं होतं त्या विचारांमध्ये एकच काम परत परत करायचं, तेच करत राहायचं, ह्या सर्व गोष्टी घडत असतात. आणि मग ते कुठं ना कुठं आपल्याला जाणवतं, अरे आपण हे सकाळपासून करतो काय आणि हे कशामुळे होतंय, ते तेव्हा लक्षात येतं की ह्या सर्व गोष्टी, हे जे डोक्यात सगळे विचार चालले याच्यामुळेच होतंय. आणि काही तथ्य नसताना सुद्धा मग कधी कधी दिवस असंच निघून जातो. आजचा दिवस माझा तसाच काहीसा होता. आज ना मला कपडे धुण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण तरीही आजचा जो दिवस होता तो बेडशीट्स, पिलो कवर याचा होता, म्हणून धुवावेच लागणार होते. कारण एका दिवसावर जर ठेवलं ना पुढच्या दिवसावर, तर ते मग लांबतच जातं. कारण नेक्स्ट डे मग आमच्या सर्वांचे टॉवेल्स वगैरे असतात, मग युनिफॉर्म असतात, मग नंतर मनीषचे ऑफिसचे ड्रेस असतात. हे सर्व क्लिनिंग करण्यामध्ये मग बेडशीट्स राहतात. आणि मी नेहमी हाताने कपडे धुते, माझ्याकडे मशीन वगैरे काही नाही आहे. मम्मीकडे वॉशिंग मशीनचा मी चांगला अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळे मग ना ते नकोसं वाटतं की हाताने धुतलेले कपडे जे आहे ते बेटर असतात. आणि माझ्या मम्मीची पण तीच सवय, स्वतःकडे मशीन असून मी तर म्हणते 4-4, 5-5 महिने ती कधी मशीन वापरतच नाही, ती हातानेच कपडे धुते. त्यामुळे मग तीच सवय आहे आणि ते मशीन नकोसं वाटतं की बरीचशी कपडे आपल्याला हाताने धुवायचे असतात, मग कशाला उगाच मेहनत पाहिजे. असो, आपल्या ब्लॉगकडे वळूया आपण. आणि इथे संध्याकाळची वेळ होती, थोडंसं दुपारचं शूट मी घेतलेलं आणि त्यानंतर मग संध्याकाळची वेळ होती ही. इथे मी चॉपिंग वगैरे करून ठेवलं होतं, तुम्ही बघितलंच असेल. आणि त्यानंतर मध्ये खूप मोठा गॅप मी घेतलेला होता, कारण माझ्या मैत्रिणीचे हस्बंड जे आहेत ते आर्मी रिटायर होऊन आले आणि त्यांचं वेलकम करण्यासाठी थोडं आम्ही तिकडे गेलेलो होतो. शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेलच मी. इथे काही मला क्लिप्स घेण्याचं लक्षात नाही मोठ्या व्हिडिओसाठी, पण शॉर्ट्स व्हिडिओसाठी क्लिप्स घेतलेल्या आहेत, तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. तर शॉपिंग वगैरे करून मग मी तिकडे गेली होती आणि तिथून आल्यावर मग मी आता जेवण बनवण्यासाठी लागली आहे. जेवणात मला बनवायचं होतं सोयाबीन फ्राईड राईस आणि मंचाव सूप. कृष्णाचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं की मम्मा मला मंचाव सूप प्यायचं आहे, प्लीज बनव ना, छान असतं. माझ्या फ्रेंडने सांगितलं मला की ते मस्त असतं. बोलता काही येत नाही, पण ते नाव असं काहीतरी माहिती असतं, कोणीतरी सांगितलं की मग त्या गोष्टी येतात घरामध्ये. त्याला बऱ्याच गोष्टी माहीत नाही आहेत, जे बाहेर घडतं ना त्यातलं त्याला काहीच माहीत नाही आहे. आणि आम्ही दोघं असतो त्याच्यासोबत, तर बाहेरचं इतकं आम्ही त्याला इन्फॉर्म करत नाही. इवन आम्ही घरामध्ये काय बोलतो आहे, घरात काय कंडिशन चालली आहे, कुठली काय सिच्युएशन आहे, त्याला काहीही माहीत नसतं. आणि आम्ही त्याच्यासमोर डिस्कशनही करत नाही. त्याला मोबाईल वगैरे देऊन एका जागेवर बसवतो आणि आम्ही बेडरूममध्ये आमचं डिस्कशन वगैरे चालतं. जर आमचे काही पैशांचे व्यवहार असतील, काही असेल, सर्व काही आम्ही त्याच्या मागेच करत असतो. त्याला काहीही त्याबद्दल माहीत नसतं. आणि म्हणून मग ना त्याला बऱ्याचशा गोष्टी अशा माहीत नसतात. पण थोडंसं आता मुलांमध्ये जायला लागला आहे, तर बऱ्याच गोष्टी माहीत पडत आहेत आणि काय काय सांगतो, घरामध्ये येऊन सांगतो बरंचसं. तर त्यामुळे तिथून तो शिकतो. आणि ते मंचाव सूप तिथूनच आलं मुलांमधून, की आज मी मंचाव सूप पिलं असं एखादा मुलगा बोलला असेल, मग त्याचं ते आलेलं. आणि मला वाटलं की काही पिणार वगैरे नाही, जस्ट असं हट्ट करतोय म्हणून करतोय, पण लिटरली त्याला ते खूप आवडलं आणि त्याने सोयाबीन राईसपेक्षा ना मंचाव सूप पिणं योग्य समजलं आणि त्याने मंचाव सूपकडे जास्त धाव घेतली. असो, जेवण वगैरे रेडी झालेलं होतं, घरातली इथे छोटी मोठी कामं चाललेली होती आता. आणि जेवण करण्याच्या आधीच मी ही जेवणाची भांडी आवरून घेते, जेणेकरून नंतर कंटाळा नको. नेक्स्ट डे कृष्णाची एक्झाम होती, त्याचाही अभ्यास घ्यावा लागणार होता, म्हणून कामं पटपट आवरून घेत होती. आजचा दिवस तर असा होता ना की फक्त आराम करावा आणि कामं जी आहेत ती आपोआप त्याची होऊन जावी. म्हणजे ते होतं ना, कधी कधी फील होतो की मेहनत नको, कष्ट नको आपल्याला काहीच, फक्त फळ पाहिजे आपल्याला, छान काहीतरी भेटलं पाहिजे. तसं आज माझ्यासोबत होत होतं. आणि मग फील पण तसाच होत होता की असं काहीतरी झालं असतं तर बरं झालं असतं, पण तसं काही होणार नाही, आपली कामं आपल्यालाच करावी लागणार आहेत. असो, या व्हिडिओला मी आता इथंच थांबवते. भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.